नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघत आहात वेदूज किचन इन मराठी। तर आपण आज बघणार आहोत नानकटे कशी बनवायची। तर तुम्ही इथे बघू शकता नानकटे बनवलेले आहेत। तर बघा मी इथे तोडून दाखवते, खूप छान झाली होती। नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे, ती मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। त्यामध्ये मी विलायची घातलेली आहे। तर बघा मी इथे मिक्सरला घालून साखर बारीक केलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 कप तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला ही साखर छान चाळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे फ्लफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर बघा मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 1 कप मैदा, 1 कप बेसन पीठ आणि अर्धा कप रवा। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे। हे छान गाळून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त रगडून मळायचं नाही, वरचर बघा मी इथे छान मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये बनवणार आहोत। तर मी इथे कढई फ्री हीट करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी घातलेलं आहे मीठ। त्यानंतर मी त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि आपली कढई इथे फ्री हीट होत आहे, तोपर्यंत आपण इकडे नानकटे बनवून घेऊ। तर मी इथे एका प्लेटमध्ये बटर पेपर घेतलेला आहे। त्यानंतर बघा नानकटे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। तर बघा एक छोटा गोळा घेऊन तो थोडासा आपल्याला दाबायचा आहे आणि त्यानंतर नानकटे बघा मी इथे सगळी छान तयार करून घेतलेली आहे। गोळे थोडे लांब लांब ठेवायचे, ते नंतर फुगतात। तर बघा त्यानंतर मी त्यावरती बदामचे काप घातलेले आहे, तुम्ही पिस्त्याचे घातले तरी चालतील। तर बघा मी ही नानकटे कढईमध्ये ठेवत आहे। तर आपल्याला हे 25 मिनिटं ठेवायचं आहे। खूप सुंदर बनते, नक्की एकदा ट्राय करून बघा। माप एकदम परफेक्ट आहे। सगळं साहित्य तुम्ही ज्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। खूप सुंदर तयार होते, नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इथे आपले नानकटे किती सुंदर झालेले आहे, खूप छान टेस्टी लागते। तर बघा इथे नानकटे सगळे मी करून घेतलेली आहे। एकदम खुसखुशीत छान झालेली होती। तर बघा मी इथे तोडून पण दाखवलेली आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।